कर्दळ काळ। क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहूयात महत्त्वाची बातमी। शादी.com या वेबसाईटवरून मुलीच्या संपर्कात येऊन तिला लग्नाचं आमिष दाखवून 3,16,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींना पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। रणजित यादव, सिकंदर खान आणि बबलू यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। फसवणूक झालेल्या महिलेकडून 81 बँक खात्यांवर आरोपींनी पैसे घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च शिक्षित असलेल्या तरुणी शादी.com संकेतस्थळावरून विवाहासाठी मुलगा शोधत होती, तेव्हा आरोपीची आणि तिची ओळख झाली। परदेशात नामांकित कंपनीत CEO असल्याचं त्याने सांगितलं। फसवणूक झालेल्या उच्च शिक्षित तरुणीचा देखील विश्वास बसला। त्यांचं WhatsApp कॉलवरून दररोज बोलणं सुरू झालं। ते एकमेकांच्या अधिक जवळ आले। दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचं ठरवलं। त्यामुळेच याचा फायदा आरोपीने घेतला। आरोपीने आजारपणाचे आणि लोकांकडून घेतलेल्या कर्जफेडीचे कारणे देऊन 2023 ते 2024 या दरम्यान उच्च शिक्षित तरुणीकडून तब्बल 3,16,00,000 रुपये घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले। हे करोडो रुपये आरोपीने वेगवेगळ्या 81 बँक खात्यावर घेतले होते। त्यापैकी 11 अकाउंट हे एकाच पत्त्यावर होते। हे पैसे ज्या व्यक्तींच्या बँक खात्यात आले त्या तिघांना पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत। हे तिघे तरुणीची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात होते, असं पोलीस तपासात समोर आलंय। तरुणीची फसवणूक करणारा अज्ञात आरोपी आणि बेड्या ठोकण्यात आलेला रणजित, सिकंदर आणि बबलू हे इंस्टाग्राम कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते। बबलू हा अज्ञात आरोपीच्या सांगण्यावरून ATM मधून पैसे काढून त्याला द्यायचा। या प्रकरणात आतापर्यंत 300 ते 400 बँक खात्याची पडताळणी करण्यात आलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।